सो हे गाइस, वेलकम टू माय ब्लॉग्स. आज इतक्या धावत चाललो कुठे चला सांगतो. मला तर वाटलं बी नव्हतं की पीयूसी वर जा बी लागन आणि घरी तर बाईक बी नव्हती. मग म्हणलं चला मोठीच गाडी घेऊन जावं. आणि पीयूसी वर जाता बरोबर हे मांजरी सारखं कुत्रं दिसलं. हे तर ठीक आहे, पण आमच्या कस्टमरला कोणी गाडी ठोकून गेला राव. लय बेकार झाला बा त्याच्यासोबत. आणि आज आमच्या मित्राचे बी बर्थडे होते आणि हा आहे डिजिटल क्रिएटर परमात्मा एकचा. आणि अभिला तर टाइम बी नव्हता. झटकन केक कापला आणि पटकन निघाला. पण साजन बी म्हणे केक देऊ का. म्हणलं नको बा, मला नाही आवडत. आणि सर्वांजवळ पण आयफोन होते, पण इथं तर सॅमसंग बी ब्रँड होता. आणि शुभम म्हणे चल शेवपुरी चारतो. म्हणलं चल बा आता जान पैसे दे ना. अरे हम तो गरीब हैं, एक गरीब किसी को क्या दे सकता है. रात्री पुन्हा एकदा ईशान सोबत मी आलो सेवक संमेलन मध्ये. त्याच्या म्हणणं होतं का ब्लॉग मध्ये बरोबर दिसलं नाही. म्हणलं चल रिअल मध्ये दाखवतो. रात्रीला तर नजारे पाहण्यासारखे होतेच आणि प्रोग्राम साठी तर इथे सर्वच खूप एक्साइटेड होते. आणि इथली लाइटिंग पाहून असं वाटत होतं दिवाळीत नाही आली बा. आणि या बाबाच्या लाइटिंग वाला बोर्ड तर मला खूपच आवडला. आणि रांगोळी मधली ही कला बघून तर खरंच. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. समोरच्या काही पाहण्याच्या आधी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि फॉलो करून घ्या. आणि भजन पण खूप छान होते इथले. आणि इतकं सर्व करायला तर लय मेहनत घेतली असेल राव सेवकांनी. रात्रीचे 11 वाजले तरी बी काम चालूच होतं. आणि मी या कलाकारी पाहण्यासाठी आतमध्ये बी गेलो. आणि इथले छोटे छोटे आश्रम, तलाव आणि मंदिर पाहून हा आहे पन्हाळगड किल्ला. याचा पूर्ण स्ट्रक्चर इथे बनवलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि पन्हाळगड किल्ल्यावर आपण एकदा नक्की जाऊच. आणि महाराजांचे किल्ले तर आपण पाहणारच आहोत. गोट्यांपासून बनवलेला आहे. नमस्कारजी नाव तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल. आणि फायनली खूप फिरल्यानंतर माझ्या आवडता स्थळ तुम्हाला दाखवतो. एकदम खतरनाक रायगडाचा किल्ला दिसत होता. पण हे QR कशासाठी ठेवले हे अजूनही नाही समजलं. कमेंट मध्ये जरूर सांगा.